आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळं प्रत्येक रविवारी आपल्याकडं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये पेपरचा सराव करून घेतला जातो आणि 100 मार्काचा पेपर असतो. तर पोलीस भरतीचा 100 मार्काचा आणि आता SSC-GDची पण बॅच चालू आहे. SSC-GDचा दुपारच्या नंतर असतो. सध्या आता पोलीस भरतीचा पेपर भरलेला आहे आणि आपल्याला दिसत आहेत विद्यार्थी पेपर सोडवण्यात मग्न आहेत आणि आपण पाहत आहोत की भरगच्च असे विद्यार्थी पेपर सोडवताना वेगवेगळे त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर करताना दिसत आहेत. कारण दर आठवड्याला पेपर घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना आपण स्वतः कुठं आहोत, आपलं म्हणजे काय चुकतंय, काय बरोबर येतंय, आलेले मार्क आपले समाधानकारक आहेत का, याचा प्रत्येकाला स्वतःला चेक करण्याची किंवा चाचपण्याचा त्याच्यामुळे एक चांगला फायदा होतो आणि त्यामुळं विद्यार्थ्यांची नक्कीच प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. तर आपण इथं बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका या विद्यार्थ्याला विचारू की बाबा नेमकं म्हणजे पेपरचं त्याला पेपर घेतल्यामुळं काय फायदा होतो त्यांना. तर काय नाव रे तुझं? प्रकाश केदार, गाव सांगली, तालुका केज, जिल्हा बीड. प्रकाश केदार. तर प्रकाश, मला सांग, याच्या अगोदरचा पेपर कधी झाला होता? गेले रविवार. रविवारी. बर, म्हणजे दर रविवारी पेपर होतो इथे? दर रविवारी पेपर आणि 4 दिवसाला टॉपिक वाईज टेस्ट होती. टॉपिक वाईज टेस्ट. तर टॉपिक वाईज टेस्ट मधून तुम्हाला काय फायदा होतो? जो घटक येतो तो तर येतोच, पण जो घटक येत नाही त्याच्यासाठी सराव करायला म्हणजे जे शिकवलंय तुम्हाला त्या शिकवलेल्या ह्याच्यावर स्पेसिफिक पेपर असतो आणि त्यामुळं तुम्हाला त्याच्यातलं जे येत नाही तर ते विश्लेषणात्मक दृष्टीनं समजून सांगून परत शिकवलेलं पण आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पण याच्यामुळं त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो. तर आता या पोलीस भरतीच्या 100 मार्काच्या पेपरमध्ये गेल्या वर्षी गेलेल्या परीक्षेत जी रविवारी परीक्षा झाली त्या परीक्षेत किती मार्क्स मिळाले? 83 मार्क्स. बर, आज पेपर सोडवतोस, आज गेल्या वेळेस पेक्षा मार्क म्हणजे चांगले येतील कसे येतील? नक्कीच 2-3 मार्क जास्त. 2-3 मार्क वाढतील. पहा मित्रांनो, आपण पाहत आहोत की पेपर सोडवल्याचे आणि कंटिन्युटी असल्याचे नक्कीच प्रत्येकाला एक म्हणजे चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो आणि आपण प्रत्येक रविवारी व प्रत्येक 4 दिवसाला टॉपिक टेस्ट घेऊन विद्यार्थ्यांचा मनोबल वाढवतो. आपण अशाच प्रकारे आता आपण मुलांचं हे पाहितलं, मुलींचे पण आपण म्हणजे त्यांचा पण अनुभव काय आहे किंवा त्या मुली पण इथं भरपूर आलेल्या दिसत आहेत. हे पहा, जवळपास 170च्या आसपास विद्यार्थी पेपर देताना आपल्याला दिसत आहेत. तर प्रत्येक विद्यार्थी ही 100 मार्काचा पेपर एक मन लावून सोडवताना आपल्याला दिसत आहे. त्यामध्ये 4 घटक असतात: मॅथ, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, जनरल नॉलेज, त्यामध्ये चालू घडामोडी वगैरे. तर या 100 मार्कापैकी आपण हे 100 मार्क आणि उद्या सोमवार असतो, सोमवारी फिजिकल परीक्षा असते. लेखी परीक्षा व फिजिकल परीक्षा या दोन्हीचं मेरिट विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देऊन ते आज कुठल्या लेवलमध्ये आहेत आणि लागण्यासाठी त्यांना आणखी किती सराव करावा लागतो या सर्वच गोष्टींची उकल किंवा त्यांना माहिती आपण करून देतो. त्यामुळं ज्यावेळेस भरती प्रोसेस असते किंवा भरतीला विद्यार्थी जातात त्यावेळेस इथं वारंवार परीक्षा दिल्यामुळं त्यांना मनात भीती राहत नाही आणि मनात भीती नाही राहिल्यामुळं ते नक्कीच आपल्या ध्येयाकडं वाटचाल करताना यशस्वी होताना आपल्याला दिसतात. तर आपण इथं बसलेल्या विद्यार्थिनींपैकी एखाद्या विद्यार्थिनीला आपण विचारू की अगोदरचा पेपर त्यांचा कसा गेलेला आहे आणि आत्ता पेपर सोडवताना किंवा याचा काय म्हणजे साप्ताहिक टेस्ट व टॉपिक टेस्ट याचा काय फायदा होतो पेपर सोडवताना. यामध्ये या विद्यार्थ्यांना विचारू आपण की पेपर सोडवण्याचा अनुभव आणि प्रत्येक ह्याला घेतलेले मार्क्स वगैरे. काय नाव बाळा तुझं? माझं श्रेया अशोक कदम.
श्रेया अशोक कदम, गाव करंदा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. हिंगोली. हम्म. बर. याच्या अगोदरचा पेपर कधी झाला होता? रविवारी. म्हणजे दर रविवारी पेपर हा, चालू दर रविवारी पेपर होतो. होता. बर. याचा फायदा काय होतो तुम्हाला? जे पेपरला येत नाही त्याचं विश्लेषण करतात, व जे टॉपिक येत नाहीत त्याचं विश्लेषण करतात, आणि 4 दिवसाला दर टॉपिकवर पेपर होतो. त्यामुळे आमचा स्कोर पण वाढतोय आणि आम्हाला जे येत नाही ते समजते बी, काय येत नाही काय नाही, कशावर अभ्यास करावा. म्हणजे ज्या पेपरमध्ये चुका होतात त्या चुकांचं विश्लेषण पण करून दिलं जातं. हो. आणि टॉपिक टेस्टमुळं जो टॉपिक तुम्हाला शिकवल्या गेलेला आहे त्या टॉपिकवर टेस्ट झाल्यामुळं स्कोरिंगला मदत होते. हो. आता या आजच्या पेपरमध्ये मार्क्स किती घ्यायचा म्हणत आहे? 84-85. 84-85 मार्कापर्यंत जायचं म्हणजे मजल मारण्याची इच्छा आहे. हो. नक्कीच तुला आजच्या पेपरच्या खूप खूप शुभेच्छा, आणि असं चांगल्या पद्धतीने पेपर सोडवत चला. तर आपण पाहत आहोत की साप्ताहिक टेस्ट व टॉपिक टेस्ट याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा झाल्या वाचून राहत नाही, आणि विद्यार्थ्यांनी चांगल्यात चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून चांगल्यात चांगला स्कोअर तयार करावा अशी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.